सुमी, काय ग पायाची आगाग होतीये? दे मी करते, दे. होते आगाग, पण ती तळपायाची एक मस्तकात चालली आता माझ्या. अच्छा, नाहीच बोलायचंय का माझ्याशी? ठीक आहे चालेल, निघते मग मी. जाते, माझी कामं करते. खरं तर मी तो कुठला पिक्चर आहे, कुबेरा. कुबेरा त्याची प्रिंट आणली होती HD वाली. म्हणलं कोणीतरी धनुष आणि रश्मिकाला बघून खुश होईल, त्यांना प्रसन्न वाटेल. पण नाही, माझ्या कष्टांची काही किंमतच नाहीये. जाऊ देत, ठीक आहे. काही नको मला, घेऊन जा. मला देईल केदार आणून. केदार? तो केदार आणून देईल तुला? हो. अगं सुमी, मी नात आहे तुझी आणि तुला त्या केदारकडनं पिक्चर हवाय? असं वागणार आहेस तू माझ्याशी? तो तुझ्यासारखा माझ्या विरोधात नाही जाणार. अच्छा, ठीक आहे. आता काय, जाते मग मी. जाते मी चालली आहे बर का. अरे बाप रे, धनुष साठी कॉम्प्रोमाइज म्हणजे मॅटर सिरियस दिसतोय. ए सुमी, बघ ना ग माझ्याकडे. काय झालं? जा तिकडे, लाडी गोडी लावू नको मला. लाडीगोडी? आता चिडलेल्या माणसालाच लाडीगोडी लावतात ना. काय झालंय? तू निशीचं लग्न आधी करा असं का सांगितलंस? अच्छा ते होय. नाही सांगते मी तुला ते, पण आधी पाय दे बरं मला. तो दुसरा पण. गुड गर्ल. अगं सुमी, असं काय करतेस? हे बघ, मला खात्री आहे जेव्हा केव्हा माझ्यासाठी स्थळ येईल ना, तेव्हा ते चांगलंच येईल. कारण माझ्या पाठीशी तुझा आणि देवीचा आशीर्वाद आहे. पण आता हे स्थळ निशीसाठी आलं म्हणजे निशीचंही नशीब चांगलंच आहे ना. हो, पण हे स्थळ तुझ्यासाठी आलं होतं ना. अगं हो, पण ते आता निशीच्या नशिबात आहे ना, माझ्या नाही. आणि ह्या सगळ्यात तिचं चांगलं होतंय, घरात शुभ कार्य होतंय, तर आपण चिडून तोंड पाडून बसायचंय का? आणि तू का अशी वागतेस? तूच तर मला नेहमी म्हणत असतेस, एखादी गोष्ट जर आपल्या नशिबात नसेल तर देवानी त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आपल्यासाठी ठेवलेली असते. मग हा सगळा समजूतदारपणा ना वसुधाकडून आलाय तुझ्याकडं. पण जिच्या लग्नाच्या कार्यासाठी तुझ्यात उत्साह सळसळतोय ना, त्यांनी बघायला जाताना आपल्याला साधं कळवलं सुद्धा नव्हतं. आठवतंय का तुला? मी किती दिवस एकच मुद्दा धरून बसणार आहेस? जाऊ देत ना आता. तू मला एक गोष्ट सांग, निशीच्या घरचे ते लोक कशी आहेत आणि त्या मुलाचं नाव काय? त्यांचा बिझनेस आहे मोठा, म्हणजे खूप मोठ्या घरचा मुलगा आहे तो. लक्ष्मी पाणी भरते त्यांच्या घरात. मोठं कुटुंब आहे आणि खूप माणसं आहेत त्यांच्या घरात. तिची मोठी नणंद ना मला खूप शिस्तीची वाटली ग. हो? ही निशी तिच्या हातात गेल्यावर तिने सुतासारखी सरळ करायला पाहिजे निशीला. ए सुमी, असं का बोलतेस ग? नाहीतर काय, तिकडे जाऊन आपलं नाव खराब करायची. असं काहीही नाही करणार ती. आणि नाव काय म्हणालीस त्याचं? हाय बरं नाव, डोळ्यासमोर आहे माझ्या. बरं, तू ना आठव, मी आलेच. हा, युवी. या युवीने तुला चूज केलं. काय म्हणालीस? हा म्हणजे असंच काहीतरी आहे ग. म्हणजे तू ना म्हातारी होत चाललीस, वय होतंय तुझं. व्यवस्थित जोर दे आणि आठव. आणि काय नाव होतं ते मला नक्की सांग. हा, मी आलेच. पण ते असंच काहीतरी होतं, य वरून होतं. म्हणजे काय ग बाई, आठवतच नाही. जाऊ दे तिकडे. अरे देवा, केडीचा वाढदिवस आहे नाही का? अशी कशी विसरले यार मी? हा ते ना, तुम्ही ते कांदे पोह्याच्या कार्यक्रम मध्ये उसरून गेले असाल.
काय? तुला कसं कळलं? मला ये अफा त्या कत्री हाँ? कत्रीत बोलला बॉस मला सुनो सुनो हो गांव वालों, आज की ताजा खबर सुनो, ये हमारे बॉस को देखने के लिए स्थल आ रहा है हो. कत्री? ओ ओ बॉस, मी नाही सांगितलं, मी सगळ्यांना बातम्या देतो. या फातिमाने सांगितलं मला. हा. फातिमाला? बॉस मी कशाला काय सांगू, मी काही नाही सांगितलंय बॉस, मला या टेक्नोने सांगितलं. आली गाडी माझ्यावरती. टेक्नो? मी कशाला यांना हे सगळं सांगू बॉस, माझा काय संबंध आहे या सगळ्यामध्ये? म्हणजे तुम्हाला केडीने सांगितलं? खरं सांगा. ऐक ना बाबू, मी नाही देऊ शकत रे 1000 रुपये, नाहीयेत माझ्याकडे 1000 रुपये. अगं ऐक ना, मंथ एंड चालू आहे आणि माझ्याकडे वडापाव खायला सुद्धा पैसे नाहीयेत. मी ना तुला परत करतो. आणि मी उपाशी म्हणजे तू उपाशी, आणि तू उपाशी राहिलीस तर मला झोप येईल का? ऐक ना, 1000 रुपये दे, मी तुला विथ इंटरेस्ट परत करतो ना. मला दे ना, 2 दिवसात परत करतो. ऐक ना, तू नको येऊस, मी येतो तिथे, फक्त पैसे तयार ठेव बस. काय? ए बाबू ऐक ना, प्लीज येऊ नकोस. तुझ्या सासूबाईंचा रूल आहे की 7च्या आत ओनली घरात. ऐक ना प्लीज प्लीज ऐक ना. बाय बाय बाय, मी घ्यायला येतो. हा ए राहुल राहुल, तारिणी. सांगा ना, केडीने सांगितलं ना तुम्हाला? बॉस बॉस, पण तुम्ही केडी सरांना काही बोलू नका. म्हणजे केडीनेच सांगितलंय? नाही नाही, असं काही डायरेक्ट नाही सांगितलं, ते बोलता बोलता सहज बोलून गेले. हा, आणि गडबड बी एवढी झाली की आम्ही चुकीचाच मुलगा उचलला. काय? कुठला चुकीचा मुलगा उचलला? मुद्दा मुद्दा चुकीचा उचलला. ते कसं बोलायचं वेगळं होतं, पण ते चुकून तोंडातून लग्नाचा मुद्दा आला बॉस. हा पण ते केदार सरांना लयच वाईट वाटलं तुमच्या लग्नाचं ऐकून बरं का. काय? पण वाईट वाटलं म्हणजे त्यांनी तुमचा लग्नाचा मुद्दा काढला ना, त्याचं त्यांना वाईट वाटलं. हा असं आहे ते.